4थ्या भागाकडे जाणार आहोत. तिथं असं म्हटलेलं आहे, देवाच्या वचनाचे आशीर्वाद. पहिला आशीर्वाद काय? देवाच्या वचनाने आम्हाला जन्म दिला. हालेलुया. कबूल करा आणि म्हणा, माझा जन्म झालेला आहे. एक देहाच्या द्वारे जन्म झाला, तो देहाने वाढलेला आहे, आणि दुसरा आत्म्याने जन्म झालेला आहे. कबूल करा, डिक्लेअर करा, म्हणा, माझा आत्म्याने जन्म झालेला आहे, आणि तो आत्मा देवाचा आत्मा. वाचूयात पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 23 वचन आपण जाणार आहोत. फार छान आहे. देवाच्या वचनांचे आशीर्वाद. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो. ज्यावेळेस मी याचा अभ्यास करत होतो, मनन करत होतो, इतक्या गोष्टी पहिल्या 2 वचनात पण आहेत, पण तो 3ऱ्या वचनाला सुरुवात करत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो. हालेलुया. सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी. बघा, 3 गोष्टी पेत्र या ठिकाणी सांगतो की 4 गोष्टी आहेत. सदाजीवी आशा. सदाजीवी म्हणजे ज्या आशेला मरण नाही, अशी आशा. सदाजीवी अशी आशा. अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होत नाही असं. अविनाशी, निर्मळ ज्याच्यामध्ये भेसळ नाही, स्वच्छता आहे, प्युअर आहे, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. पुन्हा जन्म दिला म्हणजे माझा एकदा जन्म झाला आणि आता तिथं असं लिहिलेलं आहे, पुन्हा जन्म झाला. त्या शब्दाचा जर आम्ही पुन्हा जन्म झाला असं जर म्हटलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, बॉर्न अगेन, बिगॉटन हा शब्द आलेला आहे. बॉर्न अगेन आपण पाहणार आहोत. हे आधी वाचूयात आणि मग पुढे जाऊयात. पुन्हा जन्म झाला, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखिलेले आहात. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हालेलुया. आता ह्याच्या पुढच्या भागाकडे नाही जाणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी जो शब्द मला सांगायचा आहे, येशू ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. कोणाला? तिथे लिहिले पहा, त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला, मला, आपल्याला या शब्दामध्ये मी सुद्धा येतो. इंग्रजीमध्ये लिहिले टू अस म्हणजे आम्ही, आम्हाला, आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे पुन्हा जन्म मिळालेला आहे. हा असाच जन्म नाही. कसा होतो तो जन्म? त्याच अध्यायातलं 23 वचन. कारण तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, जे 12 वंश आहेत, पांगलेले आहेत, त्यांच्यासाठी पेत्राने हे लिहिलेले पत्र आहे. यहुदी लोकांमध्ये पंत, गलतिया, कप्पुदुकिया, आसिया व बिथुनिया यात पांगलेल्या. आज आमच्यासाठी सुद्धा हे लिहिलेले आहे. तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे. आमचं हे जे बीज आहे आम्हामध्ये, हे नाशवंत नाहीये. नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून. म्हणजे अविनाशी बीज म्हणजे काय ते पहा, पुढे लिहिलेले, देवाच्या
सदाजीवी व टिकणाऱ्या वचनांच्या द्वारे. म्हणा, सदाजीवी, देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनांच्या द्वारे. आता तिथं अंडरलाईन करा, पुन्हा जन्मविलेले आहात. कशाच्या द्वारे? सदाजीवी देवाच्या वचनांच्या द्वारे माझा पुन्हा जन्म झालेला आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो की आज जर माझा जन्म झालेला आहे तो कोणत्या कुटुंबामध्ये? देवाच्या कुटुंबामध्ये. मी पुन्हा जन्मलेलोय, बॉर्न अगेन. आणि हा शब्द लक्षात ठेवा, वी आर बॉर्न अगेन. तुम्ही आणि मी जे ऑनलाईन सर्वजण वचन ऐकत आहात ते सर्वजण मी तुम्हाला सांगत आहे, जर तुमचा बॉर्न अगेन मध्ये जन्म झालेला आहे त्याच लोकांना येशू ख्रिस्त घ्यायला येणार आहे. हालेलुया. आता बॉर्न अगेन, पुन्हा जन्म होणे, हा आशीर्वाद आहे. कित्येक जणांनी जगातील सर्व गोष्टी मिळवल्या. म्हणजे या जन्मामध्ये आले, एक जन्म झाला आणि ह्या एक जन्मामध्ये जगातील सर्व गोष्टी, ऐशोआराम, विलास, चैन, सर्व गोष्टी मिळवल्या, पण त्याचा पुन्हा जन्म झाला नाही तर त्याने सर्व गमावलेले. लक्षात घ्या, पुन्हा जन्म दिला. आता याला इंग्रजीमध्ये बिगॉटन अगेन असा शब्द आहे. आणि बिगॉटन या शब्दाला ग्रीक मध्ये जो शब्द आहे तो मी सांगतो, जर तुम्ही लिहून घेत असाल तर घेऊ शकता. ANAGEMO, एनागेमो. त्याचा अर्थ असा आहे टू बिगेट anew and be born again. दोन अर्थ सांगितलेत. टू बिगेट anew म्हणजे पुन्हा नव्याने जन्मणे, आणि दुसरा जो आहे and be born again, पुन्हा जन्म होणे. हालेलुया. किती अद्भुत आहे. आता आपण वाचणार आहोत योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 3 वचनामध्ये काय लिहिलेले पहा. योहान 3:3. या ठिकाणी तुम्ही म्हणा की पुन्हा जन्म कसं काय? हाच प्रश्न निकोदेमसला पडला होता. हा जो निकोदेमस होता यहुदी होता, शास्त्राचा अध्यापक होता, आणि तो म्हटला म्हातारा झालेला मनुष्य मातेच्या उदरात पुन्हा कसा जाईल? त्याला वाटलं पुन्हा जन्म घेणे म्हणजे पुन्हा मातेच्या उदरात जाणं, कसं काय होईल हे प्रश्न त्याला पडले होते. वाचा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. येशूने त्याला म्हटले, त्याला म्हणजे कोणाला? हा जो निकोदेमस आहे, पहा इथं वरती येशू ख्रिस्ताकडे तो आला होता, रात्रीचा आला होता. हाच निकोदेमस, याचं परिवर्तन झालं, याचा नव्याने जन्म झाला. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त मारला गेला त्यावेळेस हेरोदाकडे त्याचं शरीर मागण्यासाठी हा निकोदेमस, त्याचा एक शिष्य जो त्याच्यात योसेफ त्याचं नाव, हे 2 शिष्य येशूचे शिष्य गणलेत. नंतर त्याने डिक्लेअर केलेले, आधी तो डिक्लेअर केलेले नव्हतं, रात्रीचा आलेला आहे. आणि आल्यानंतर येशूला प्रश्न करतोय. मग येशूने त्याला सांगितलं, काय म्हटले? येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित 2दा शब्द आलेले, खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. Unless until you should have born again, you cannot see the kingdom of God. जर माझा जन्म वचनाने झालेला नाही तर मी देवाच्या राज्याच्या गोष्टी पाहू शकत नाही.
हा आशीर्वाद आहे. का आशीर्वाद आहे तुम्हाला सांगतो. वाचा 1 पेत्र, जे मगाशी मी वाचलं ते थोडंच अजून एक्सप्लेन करूया, म्हणजे तुम्हाला अधिक क्लिअर होईल. तिथं काय म्हटलेले पहा, पेत्राचे 1 पत्र याच्या 3 अध्यायामध्ये, सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी. बापरे, अविनाशी, ज्याचा विनाश होत नाही. अहो, जर जगातली संपत्ती तुम्ही साठवली, तिथं चोर येतात. आजच्याच पेपरला मी वाचलं, एका व्यापाऱ्याला मोठा बंगला आहे, 4 वेळा त्याच्या बंगल्यात दरोडा पडलेला आहे, आणि यावेळेस त्याच्या 21-22 जणांनी त्यांना मारून इतकं बेदम मारलं. असे अनेक घटना मध्ये अनेक दरोडे घडत आहेत, चोऱ्या होत आहेत. त्याचं कारण काय आहे? लोकांची मानसिकता ही आहे की जगातली जी संपत्ती आहे त्याने मी सर्व काही घेऊ शकतो, पण तो हे विसरतो तो जगातल्याच गोष्टी प्राप्त करू शकतो. परंतु मनुष्याला एक अविनाशी, ज्याचा नाश होणार नाही अशी गोष्ट आहे, आणि तीच माहित नाहीये. ते अविनाशी काय आहे? वतन आहे, निर्मळ आहे आणि न कोमेजणारं वतन आहे. जी प्रॉपर्टी आहे, वतन आहे, देवाने तुम्हाला ठेवलेले, आणि ते तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही देवाच्या घरचे, त्याच्या कुटुंबातले, त्याचं मूल म्हणून जन्माला येता. पहा, जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा मूल, ज्यावेळेस एखादं मूल जन्माला येतं, त्याच मुलाला त्याचा वारसा हक्क, म्हणजे जी प्रॉपर्टी बापाची आहे ती त्या मुलाला प्राप्त होते. जर दुसरा मुलगा असेल, म्हणजे त्याच्या कुटुंबात जन्म घेतलेला नाही, त्याला ती प्रॉपर्टी मिळत नाही. अगदी तसंच आहे, जेव्हा मी देवाच्या कुटुंबात जन्म घेतो, देव मला त्याचं वतन प्राप्त करून देतो, आणि हे वतन देव तुम्हाला देऊ इच्छितो. आणि त्या वतनासाठी नवीन जन्म होणं फार गरजेचं आहे. आणि हा आशीर्वाद आहे, आणि हा आशीर्वाद देवाच्या वचनांच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतो. आणि हे असं तसं नाहीये. बिगॉटन या शब्दाकडे आपण परत येऊयात, जिथं आपण सोडलं होतं. आता वाचूयात, अजून फार छान लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणाले हे काय? मी अभ्यास करत होतो, तेव्हा किती अद्भुत गोष्टी या वचनात तू लपवलेल्या आहेत ज्या आम्हाला समजत नाहीत. वाचूयात गलती कराच पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये. गलती कराच पत्र 4था अध्याय आणि त्याचं 19वं वचन काय म्हणतं पहा. प्रिय मुलांनो, अंडरलाईन, प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला. आता हे जे पत्र लिहिले, गलती करायचं पत्र पौलाने लिहिलेले, गलती येथील मंडळीला लिहिले, पत्रान लिहिलेले त्याने. तिथं तो म्हणतो, प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. याचा अर्थ समजतो? तिथं लिहिलेले मला, म्हणजे ख्रिस्ताचे स्वरूप. माझा जो दुसरा मुद्दा आहे हाच आहे, ख्रिस्ताचे स्वरूप. तोपर्यंत जर मी त्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे तर मी त्याच्यासारखा दिसलो पाहिजे, माझ्या बापासारखा दिसलो पाहिजे. हालेलुया. त्याच्या पुढचा मुद्दा आहे, मी एक्सप्लेन करणार आहे, पण त्याच्या आधी तो म्हणतो, पुन्हा तुम्हा संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. जे देवाचे सेवक तुमच्यावरती कष्ट घेतात ते प्रसूती वेदना घेतात. कारण गलती येथील मंडळीसाठी त्याने प्रसूती वेदना घेतल्या. ते कशासाठी? प्रसूती कोण करतं?
ज्याच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि हा गर्भ मानवी देहाने नव्हे, आत्मिक दृष्ट्या जन्म पावलेले. आता परत येऊया योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याच्या काय म्हणतो. त्याला प्रश्न पडला होता निकोदेमसला. चौथं वचन 4 ते 8 वाचू. याच्यातलं मी वाचणार नव्हतो, परंतु तुम्हाला समजण्यासाठी फार महत्वाचा आहे. तो काय म्हणतो, आता आपण 3रं वाचलं. येशूने त्याला म्हटले होते, मी तुला खच्चित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. पुढं तो काय म्हणतो पहा. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल. हालेलुया. आणि हीच गोष्ट आहे, म्हातारा झालेला आणि ज्याला, म्हणून बॉर्न अगेन होण्यासाठी वयाची अट नाही. हालेलुया. म्हणून जेव्हा त्याला समंजस बुद्धी येते तेव्हा तो बॉर्न अगेनच्या कक्षेमध्ये येतो, देवाच्या कुटुंबात येतो. तो म्हणतो, म्हातारा झालेला कसा जन्मेल, त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जाववेल व जन्म घेवेल काय, असं तो येशूला विचारतो. प्रश्नचिन्ह इथं दिलेलं आहे. येशूने उत्तर दिले की मी तुला खच्चित सांगतो. 3ऱ्या वचनातही तो खच्चित म्हणाला, 5व्या वचनातही तो खच्चित सांगतो. तो म्हणतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करिता येत नाही. आता हा जो पाणी हा शब्द बाप्तिस्म्याला इंडिकेट करतो आणि आत्मा हा पवित्र आत्म्याला इंडिकेट करतो. मग याच्यामध्ये 2 प्रकारचे बाप्तिस्मे, एक पाण्याचा बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तेव्हा होतो जेव्हा त्याला पापाची जाणीव होते. आणि पापाची जाणीव फक्त आणि फक्त पवित्र आत्माच करून देऊ शकतो. आणि या प्रोसेसमध्ये देव जो बाप, देव जो पवित्र आत्मा आणि देव जो प्रभू येशू ख्रिस्त, या तिघही पश्चातापामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. जे देहापासून जन्मले ते देह आहे. आम्ही देहापासून जन्मलेलो देह आहे, पण त्याच्या पुढची जी गोष्ट आहे, बॉर्न अगेन, बिगॉटन, बिगेट हा जो शब्द आहे तिथं जे देहाने जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्याने जन्मले ते आत्मा आहे. तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नको. निकोदेमसला येशू म्हणतो. मग आता तो म्हणतो 8व्या वचनामध्ये, वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा नाद तू ऐकतोस, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मला आहे त्याचे असेच आहे. त्याचे असेच आहे. बी गेट, आत्म्याने जन्म म्हणजे बॉर्न अगेन. म्हणून मी तुम्हाला म्हणेन की फक्त विश्वासणारे असू नका, बॉर्न अगेन असा. बॉर्न अगेन ज्यावेळेस मी होतो, हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. वी आर बॉर्न अगेन. आम्ही नव्याने जन्मलेले आहोत. आणि कशाच्या द्वारे? देवाच्या वचनाच्या द्वारे. हीच गोष्ट तो या ठिकाणी. आणि जेव्हा मी जन्म घेतो, कुठे जन्म घेतो? देवाच्या कुटुंबात. तो म्हणतो, मुलांनो. कोणाची मुले? देवाची मुले. कुटुंबामध्ये आम्ही घेतले गेलो. आणि जर मी देवाच्या कुटुंबामध्ये, एवढा मोठा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, याच्यापेक्षा चांगला आशीर्वाद कुठे आहे? पुढे जाऊया. अगेन until Christ be formed in you. आता हे जे मी तुम्हाला सांगणार आहे, अगेन म्हणजे परत वाचूयात. गलती कराच पत्र
याचा 4था अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत, कोणाचे स्वरूप? ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत पुन्हा तुम्हा संबंधाने मी प्रसूती वेदना घ्यायच्या का? अगेन या शब्दाला इथे ग्रीक मध्ये जो शब्द आलेला आहे PALIN, प्लेन असंच म्हटलं जातं, प्रोनाउन्सिएशन तसं येतं, पण त्याचा अर्थ आहे अगेन, रिस्टोर, वन्स मोर, अन्यू. ह्याचे 3 अर्थ आलेले आहेत. म्हणजे अगेन हा त्याचा अर्थ होतो ग्रीक शब्दानुसार प्लेन. अगेन रिस्टोर, कुठं रिस्टोर केलेलं आहे? जिथं मला पाहिजे. रिस्टोर, वन्स मोर, पुन्हा. आणि याचा मी अभ्यास करत होतो. पहिली गोष्ट, देवाच्या वचनाने मला जो आशीर्वाद मिळालेला आहे, काय मिळालेलं आहे? त्या 4 गोष्टी, सदाजीवी आशा. आणि जे पेत्राच्या पहिल्या पत्रात आपण वाचलं त्यातल्या ज्या 4 गोष्टी आहेत त्याच्याकडे मी यासाठी जातो की तुम्हाला आणि मला ते समजावं. अविनाशी, निर्मळ आणि न कोमेजणारं वतन त्यांना मिळणार आहे जे देवाच्या कुटुंबातले. हालेलुया. आता देवाच्या कुटुंबात येण्यासाठी एकच गोष्ट या ठिकाणी आहे, जे आपण वाचलं 1 पेत्र 1:23 मध्ये. तो म्हणतो की तुम्ही अविनाशी बीजापासून पुन्हा बघा इथे लिहिलेलं बघा, पुन्हा जन्मविलेले आहात. बॉर्न अगेन हा शब्द आहे तो शब्द. आता मला ज्या बॉर्न अगेन झालेला आहे, आता कसं झालेलं आहे परत येऊया गलती 4:19 कडे. आता मी जन्म घेतलेल्या ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये, परंतु ख्रिस्ताचं स्वरूप म्हणजे काय? ख्रिस्ताची जी इमेज आहे, जी प्रतिमा आहे, जे स्वरूप आहे ते उत्पन्न होईपर्यंत. समजून घ्या, ख्रिस्ताची जी प्रतिमा आहे, जे स्वरूप आहे, ते स्वरूप माझ्यामध्ये इम्पार्ट होणं गरजेचं आहे. हे तो गलती येथील मंडळीला सांगतोय. म्हणून मी तुमच्यासाठी वेदना, प्रसूतीच्या वेदना विचारा, ज्यांनी बाळाला जन्म दे, नॉर्मल डिलिव्हरी, ज्यांचं सीझर झालं, आणि या वेदनांपासून जे आनंद होतो मूल जन्मल्याचा, त्या वेदना तिला काहीच वाटत नाही. तशा वेदना पौलाने गलती येथील मंडळीसाठी घेतल्यात, यासाठी की जे मूल जन्माला येईल त्याचं स्वरूप ख्रिस्ताच्या स्वरूपासारखं व्हावं. आता हे जे स्वरूप आहे, पहिलं मी देवाच्याच कुटुंबात जन्मलो. व्हॉट अ ग्रेट थिंग देवाने आम्हाला दिलेली. पुढे जाऊया. आता नवीन जन्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. 10 गोष्टी आहेत. सर्व आज होणार नाही, जितक्या होणार आहेत तेवढ्या मी तुम्हाला सांगणार आहे, आणि बाकीच्या मी नंतर सांगणार आहे. म्हणून चुकवू नका. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे एपिसोड मी तयार करते एकावरती एक आहे. तर काय म्हटलेलं आहे, तो नवीन जन्माच्या द्वारे, म्हणजे जे ख्रिस्ताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आमच्यामध्ये येण्यासाठी. कशा रीतीने? जो निकोदेमस आला तो म्हटला, म्हातारा झालेला मनुष्य कसा काय आईच्या उदरात जाईल? तो म्हणतो, तुम्ही इस्रायलाचे गुरु आहात, तुला हे कळत नाही का? वारा पाहिजे तिकडे जातो तरी त्याचा रोग तुला कळत नाही, तो कुठून येतो आणि कुठे जातो हे समजत नाही. तसंच नवीन जन्मलेल्या व्यक्तीचं आहे. आणि तो जेव्हा जन्म घेतो तो कोणत्या गोष्टीमध्ये बदल होतो त्याचा? पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये चेंजेस होतात, नवीन जन्म झालेल्या व्यक्तीमध्ये जो बदल होतो त्यातली पहिली गोष्ट, अ मॉरल
अँड स्पिरिच्युअल चेंज, नॉट अ फिजिकल वन. परत एकदा सांगतो, जो नव्याने जन्मलेला आहे, ज्याचं स्वरूप ख्रिस्ताच्या स्वरूपासारखं व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे त्यातली पहिली जी आहे, मॉरल अँड स्पिरिच्युअल चेंज, नॉट अ फिजिकल चेंज. मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे, नैतिक आणि आत्मिक बदल. प्रत्येकाला बदल हवा असतो, मी मागे पण म्हटलं होतं. पण हा बदल जो देवाला अपेक्षित आहे, जो देवाच्या कुटुंबात असणाऱ्या व्यक्तीमध्ये देव अपेक्षित करतो, तो हा आहे की त्याची नैतिकता बदलावी, जी जक्काईच्या बाबतीत झाली होती. ते पण चेंजेस झाले होते, पण त्यासाठी त्याचं तोंड बंद केलं होतं. त्याने विश्वास ठेवला नव्हता. जक्काईचे त्याची नैतिकताच बदलली. आधीची नैतिकता काय होती? भरपूर पैसा येईल तेव्हा मी चांगलं जीवन जगेल. जेव्हा येशू आला तेव्हा तो म्हणतो, अर्ध मी दारिद्र्याला देतो. दिस इज अ चेंज. आणि उरलेलं त्याच्यातून ज्यांचं कोणाचं घेतलंय त्याला 4 पट 4 परत करतो. ₹1,00,000 घेतले असेल 4,00,000 परत करेल. हा चेंज, नैतिक चेंज. आधी कुभांडानं लोकांकडनं घेतलं होतं, आणि चेंज, मॉरल चेंज काय झालेला आहे तो हा झालेला आहे की मला संपत्तीवर नव्हे, मी देवाच्या कुटुंबात जन्मलेला आहे. जो देवाच्या कुटुंबात आहे, लक्षात घ्या, 60-70 वर्षांसाठी तुमचं आयुष्य आहे, पण देव तुम्हाला त्याच्या पलीकडं जगण्यासाठी पाचारण करत आहे. मग जरी या 60-70 वर्षात काही मिळालं, काही नाही मिळालं, कुरकुर करू नका, कारण तुम्ही देवाच्या कुटुंबात जा. पण देव जे वचन सांगतं मत्थेच्या पुस्तकामध्ये, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत. मत्थे 28:19-20 मध्ये म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत, जिथं जिथं युग संपत जाईल तिथपर्यंत देव आम्हाला सोडणार नाही. याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती आहे? जर देव माझ्या बरोबर आहे. आणि ही पुढचा जो भाग आहे तो हा आहे की येशू आमच्यामध्ये येतो आणि तो आमच्यामध्ये राहू इच्छितो. प्रॉब्लेम काय होतो? त्याची इमेज तेव्हा आमच्यामध्ये त्याच्यासारखी होईल जेव्हा आम्ही त्याला आमच्यामध्ये राहू देतो, आणि त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या वेळेस मी घेतो. येशू ख्रिस्त जेव्हा आमच्यामध्ये येतो, मी जेव्हा अभ्यास करतो, मी इतका आनंदित झालो. आणि आजपासून, त्या दिवसापासून नाही, सारखं म्हणत होते. काय म्हणत आहे? येशू माझ्यामध्ये राहतोय, येशू माझ्यामध्ये राहतो. अरे मी चुकीची नजरेने जरी पाहिलं त्याला नाही आवडणार, मी इकडे जरी चुकीचं त्याला नाही आवडणार, तो माझ्यामध्ये राहतो. का? मत्थेच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. अहो, एक प्रकटीकरण ज्यावेळेस मिळाले, इतका आनंद झाला. इम्मॅन्युएल या नावाचा अर्थ आम्हा सानिध्य देव, म्हणजे देव आमच्यामध्ये राहण्यासाठी उत्सुक आहे. आता जे टॅबरनॅकल आहे, तुमचा देह, तुमची बॉडी देवाचं मंदिर आहे. आता त्या मंदिराची गरज नाहीये. हे मंदिर, या मंदिरात गॉड वॉन्ट्स टू ड्वेल. आणि जेव्हा तो राहतो त्याचं स्वरूप आमच्या हातून येतं. व्हॉट अ वंडरफुल थिंग्स. आणि हीच गोष्ट मला समजली, म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, हे सांगायचंय की देव तुमच्या अंतःकरणात राहू इच्छितो. कसा? एपिस्करात 3:14 प्रमाणे जर वाचलं, तुमच्या विश्वासाच्या द्वारे तो तुमच्या अंतःकरणात वास करतो आणि तिथून त्याचा प्रवास होतो. आणि हा प्रवास एका दिवसाचा नाही, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत, प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. पुढे जाऊयात. मॉरल अँड स्पिरिच्युअल चेंज म्हणजे नैतिक आणि आत्मिक बदल. नैतिक आणि आत्मिक बदल. म्हणून जेव्हा तुम्ही जाता करिंथीकराच्या पत्रात, तिथं लिहिले पहा, आणि हे जे वचन आहे की तुम्ही नवीन उत्पत्ती आहात ख्रिस्तामध्ये, तुम्ही नवीन. दुसरे पत्र 5वा अध्याय 17 वचन, तिथं काय लिहिले पहा, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई, लक्षात घ्या, ख्रिस्त माझ्यामध्ये आला, आता मी त्याच्या ठाई आहे. जर कोणी
ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व नवे झालेले आहे. सर्व नवे झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे मॉरल थिंग, दुसरी गोष्ट आहे स्पिरिच्युअल थिंग. आणि या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत या इतर कुठे मिळत नाही. अनेक मंडळांमध्ये मला जाण्याचा अनुभव येतो, पण जाणवतात आत्म्यातल्या गोष्टी जाणवतात. इथं डेडनेस आहे. मी कोणाचा न्याय करत नाही, मला न्याय करण्यासाठी मी तिथं गेलेलो नाही. त्यातली उणीव समजून येते. यासाठी की मी फार धार्मिक आहे असं मला सांगायचं नाही. मला हे सांगायचंय आत्मिक मनुष्य आत्म्याच्या गोष्टीला प्राधान्य देतो आणि दैहिक मनुष्य, रोमकराच्या पत्रातील दैहिक मनुष्य दैहिक गोष्टीला प्राधान्य देतो. म्हणून तो म्हणतो की तुमच्यामध्ये जो बदल होतो तो मॉरल, आमचे मॉरल थिंग्स बदलतात, आमच्या आध्यात्मिक गोष्टी बदलतात. आता तुम्ही म्हणाल आध्यात्मिक कोण? मला उत्तर द्या पुढच्या आठवड्यात किंवा मला ग्रुपवर सांगाल आध्यात्मिक कोणाला म्हटलेलं आहे, कोणाला म्हटलेलं आहे? शोधा. अहो मी प्रत्येक शब्द शोधतो शोधतो शोधतो. देव पवित्र आत्मा फार छान उत्तर. आत्मिक त्याला म्हटलेलं आहे जो पारखतो, त्याला आत्मिक म्हटलेलं आहे. ज्यावेळेस हा शब्दाचा मी कोणाला आध्यात्मिक म्हटलेलं आहे, स्पिरिच्युअल कोणाला? जो पारखतो. आणि कशा रीतीने? जे देवाच्या कुटुंबाचे आहेत त्याचं एक बेसिक स्टँडर्ड आहे, ते देवाच्या वचनानुसार असायला पाहिजे. आज बऱ्याच वेळा जे चुकीचं इंटरप्रिटेशन भेसळ सैतान आमच्या डोक्यामध्ये घालतो, तिथेच जसं यार्देन बागेमध्ये हवेविषयी बोलला आणि तिथे हवा मोहात पडली, भुरळ पडली. पण जो दुसरा आदाम त्याला बळी पडलेला नाही, त्याची परीक्षा झाली. पण पवित्र शास्त्र लिहिलं सैतान त्याला सोडून निघून गेला. त्या आदामाची आम्ही प्रतिकृती आहोत. दुसरा आदाम माझ्यामध्ये वास करतो. हा जो पहिला आदाम आहे तो मेला पाहिजे, म्हणून इथं म्हटलेलं आहे जुनं ते होऊन गेलंय. हा जुना आदाम मरू द्या. हा जुना आदाम जो आहे त्याला क्रुसिफाईड करायचा आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीने? जोपर्यंत ख्रिस्ताचं स्वरूप माझ्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत. विषय आणखी दुसरा एकच मुद्दा घेतो आणि थांबतो इथे. मी बरेच मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत, पुढच्या वेळेस घेईल. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हणलेलं? चेंज ऑफ हार्ट. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना. चेंज ऑफ हार्ट विल नॉट मोटिव्ह desire, life and conduct and not organism. परत एकदा वाचतो आणि मराठीत सांगतो, नीट समजून घ्या, फार महत्वाचं आहे. चेंज ऑफ हार्ट. ज्या वेळेस मी बॉर्न अगेन होतो माझं हार्ट चेंज होतं. हालेलुया. ज्याला कार्डिया हा शब्द वापरलेला, हार्टला कार्डिया, भावनेशी संबंध आहे. आणि काही लोक त्याला अंतकरण म्हणतात, परंतु तशा अर्थाने ते नाहीये. अंतकरण म्हणजे अंतस्थ भाग, आतील भाग आहे. आणि कार्डिया म्हणजे आमच्या भावना सुद्धा बदलतात. चेंज ऑफ हार्ट, चेंज ऑफ इमोशन्स. व्हॉट अ वंडरफुल माय जीसस इज. आणि याच येशूचे तुम्ही कुटुंबातली सदस्य व्हावं, हीच देवाची इच्छा आहे, हाच ब्लेसिंग्स आहे. ते आशीर्वाद तुम्हाला मिळावेत. काय म्हटलेलं आहे? चेंज ऑफ हार्ट. हार्ट हृदय बदलणार. विल म्हणजे इच्छा. बघा, भावना, इच्छा पण बदलली. मोटिव्ह म्हणजे तुमचा उद्देश सुद्धा बदलतो. ज्या वेळेस तुम्ही बॉर्न अगेनच्या प्रोसेस मध्ये येता, तुमचा मोटिव्ह, उद्देश बदलतो. डिझायर. आता डिझायरला इथं विल, इच्छा, डिझायर, इच्छा असं नाहीये. अपेक्षा. तुम्ही जी अपेक्षा करता
ती सुद्धा बदलते. आत्मिक ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस, जेव्हा मी बॉर्न अगेन होतो त्यावेळेस माझी अपेक्षा बदलतात. लाईफ, जे लाईफ देवाच्या नजरेमध्ये LIFE, ज्याला आयुष्य नाही, जीवन बदलतं. तुमच्या आयुष्याला जीवनाचा दर्जा प्राप्त होतो. समजून घ्या, आयुष्य, लोकांना जीवन आणि आयुष्य एकच म्हणतात. नाही, आयुष्य म्हणजे जे तुमचं वयोमर्यादा, याला लाईफ लोक म्हणतात. लाईफ म्हणजे तुमची जी वयोमर्यादा आणि तुमचं जीवन सुद्धा बदलतं बॉर्न अगेन मध्ये. आणि कंडक्ट अँड नॉट ऑर्गॅनिझम, आणि जे कंडक्ट, ज्या गोष्टी तुमच्या देहामध्ये आहेत, ज्या तुम्ही वाहून नेतात, त्या सुद्धा बदलतात. किती चेंजेस आहेत? अंतःकरण, इच्छा, उद्देश, अपेक्षा, जीवन, आणि सर्वात महत्वाचं तिथं असं म्हटलेलं आहे, जे काही तुमच्या देहामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये, शरीर, जीव, आत्म्यामध्ये, ते सुद्धा बदलतं. जे काय मी वाहून नेत आहे ते सुद्धा बदलतं. जे काय मी वागवत आहे आमच्या देहामध्ये ते सुद्धा बदलतं. आणि त्यात असं म्हटलेलं आहे, अवयवात बदल होत नाही. तुमचे जे अवयव आहेत, ऑर्गॅनिझम, ते तसेच राहतात. पण जो बदल आहे तो इनसाइड बदल आहे, आतून बदल आहे. हा आतून बदल होतो बॉर्न अगेन. आणि तोपर्यंत बदल आहे जोपर्यंत मी ख्रिस्तासारखा होत नाही, तोपर्यंत बदल आहे. म्हणून लोकांना ख्रिस्त माहित नाही. ज्यावेळेस ते तुम्हाला पाहतील त्यांना ख्रिस्त दिसेल. अनलेस अंटिल यू शुड हॅव अ बॉर्न अगेन, बिगेट. यावेळेस इथे थांबूयात. अजून काही गोष्टी आहेत, फार रहस्यमय गोष्टी आहेत. मी अभ्यास करत होतो, म्हटलं प्रभू हे पचेल का तुझ्या लोकांना? पण मला आनंद वाटला की जे प्रभू देतो त्याच्या लोकांना समजण्यासाठी पुरेसं आहे. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. आणखीन याच्या ज्या काही गोष्टी आहेत पुढच्या ह्याच्यात घेऊयात. म्हणून आम्ही जे डिक्लेअर केलेले, हा महिना आशीर्वादाचा महिना आहे. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, सुंदरच्या वचनाच्या द्वारे पुन्हा एकदा तुझ्या लोकांची तू भेट घेतली. ख्रिस्ता, तुझी उपकार स्तुती करतो. या वचनाने प्रभू तू आम्हाला पुन्हा जन्म घातलास. प्रभू आम्ही आमच्यामध्ये होता, आम्ही विश्वासणारे आहे, आमच्यामध्ये वचन आहे. परंतु प्रभू येशू, ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस वचन सांगतं मी तुला ओळखत नाही. तेव्हा आम्ही म्हणू प्रभू, आम्ही प्रार्थना अटेंड केली, तुझा संदेश ऐकला, चर्चला गेलो, दर रविवारी चर्चला गेलो. येशू म्हणतो मी तुला ओळखत नाही. असं न घडो म्हणून माझ्या देवाबाबा, तुझी येण्याची वेळ अगदी जवळ झालेली. आमच्या अंतःकरणात हा जो चेंज आहे, हे जे बदल आहे, बिगॉटन जे आहे, जे म्हटलेलं आहे की पुन्हा बिगॉटन अगेन, बिगेट, हे जे शब्द आहेत, या शब्दांनी आमच्या अंतःकरणात पकड घेऊ दे, आमच्या अंतस्थ भागात पकड घेऊ दे. प्रभू, आम्हाला तुझ्या कुटुंबाचे बनव. जग आणि जगातल्या गोष्टी आहेत त्या नष्ट होणार, पण तू आम्हाला अविनाशी, सदाजीवी आशा दिलेली, निर्मळ आणि न कोमेजणारं वतन तू आमच्यासाठी ठेवलेलं आहे. प्रभू, त्याचे वाटेकरी बनवले, त्याचा क्रायटेरिया आहे. प्रभू, तुझ्या वचनाने आमचा पुन्हा जन्म होणं आणि तुझं वचन आमच्या अंतःकरणात. म्हणून आम्ही वचन सांगणारे नव्हे, वचन पाळणारे, वचन आमच्यामधून दिसू दे. जिथं जाऊ आमच्या देहाच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे तुझं वचन प्रत्ययास येऊ दे. प्रभू, आमचा विश्वास वाढे. जे जे ऑनलाईन आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुला धन्यवाद देतो. या वचनाच्या द्वारे तो मला आशीर्वादित केलं, याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावात आमेन.